नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, बीड जिल्ह्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. मित्रांनो, बीडमध्ये हल्ला झाल्याचं समजत आहे. नेमकं प्रकरण काय आहे आणि पाकिस्तान आणि भारत युद्ध सुरू झाले आहे का, हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा पूर्ण भारतभरमध्ये एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे पाकिस्तान आणि भारत युद्ध. कारण पाकिस्तानने जे काही निहत्ते आपले पर्यटक मारले, त्याचा बदला म्हणून पाकिस्तानवर लवकरात लवकर भारतानं चढाई करावी आणि भारतानं लवकरात लवकर पाकिस्तानला आपल्या शब्दामध्ये जशास तसे उत्तर द्यावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु ती इच्छा अजून सुद्धा पूर्ण झालेली नसली तरी सुद्धा ती आता सुरू होणार आहे. कारण पाकिस्तान आणि भारत युद्धाचे आपण हे सैनिक पाहू शकतो, कशा प्रकारे सैनिक हे रेडी झालेले आहेत. सगळीकडे धामधूम चालू आहे. लवकरात लवकर पाकिस्तान सोबत युद्ध करायचं आहे आणि कुठंतरी आपल्या ज्या निहत्या पर्यटकाचा जीव गेलेला आहे, त्या जीवाचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, अशा प्रकारचं सगळं वातावरण चालू आहे. आणि त्याच मध्ये आता मॉक ड्रिल नावाचा हा प्रकार आपण ऐकलेला असेल. काल पूर्ण दिवसभर न्यूज मध्ये तेच चालू होतं, मॉक ड्रिल. तर मॉक ड्रिल म्हणजे काय? तर मॉक ड्रिल म्हणजे एक सेफ्टी ट्रेनिंग दिली जाते एक नागरिकांना युद्धामध्ये कशा प्रकारे आपली सेफ्टी, आपल्या नातेवाईकांची सेफ्टी, आपल्या शहराची सेफ्टी आपण राखली पाहिजे, हे सगळं त्या मॉक ड्रिल मध्ये सांगितलं जातं. त्यामुळे मॉक ड्रिलला हलक्यात घेऊ नका. मॉक ड्रिल जे काही सांगतात मॉक ड्रिल वाले, ते सगळं तुम्ही नोटीस करून, सगळं काही नोट करून आपल्या दिमागात ठेवणं गरजेचं आहे. आणि यामध्ये आता जे हल्ले होणार आहे, जे काही होणार आहे, युद्ध मोठ्या प्रमाणात जर झालं तर मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी सुद्धा आणि जीवित हानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सतर्क आणि सावधान राहायचं आहे. आपल्या घरापासून जास्त लांब न जाता सतत आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण युद्ध काळामध्ये कोणती परिस्थिती कशा प्रकारे आपल्या समोर येणार आहे, ती काहीतरी वेगळंच ठरणार आहे. कारण कोणत्या परिस्थितीमध्ये काय काय होईल हे कधीच कोणाला सांगता येत नाही. आणि युद्धामध्ये तर काहीही मंजूर असते किंवा काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक जणाने आपल्या परिवाराची सुरक्षा ही आपली सुरक्षा म्हणून प्रत्येक जणाने आपल्याला कर्तव्यदक्ष राहायचं आहे. आणि त्यामध्येच आता बीडमध्ये हल्ला झाल्याचं बातमी समोर आलेली आहे, किंवा बीडमध्ये एक असं बोललं जाते की अशा प्रकारचं सांगण्यात आलं काही लोकांकडून की बीडमध्ये हल्ला सुरुवातीला होऊ शकतो, बीडमध्ये हल्ला झालेला आहे, अशा प्रकारचं सांगितलं. परंतु अशा प्रकारचे अजून सुद्धा कुठलाही हल्ला किंवा अशा प्रकारचा कुठलाही युद्ध हे पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये सुरू झालेलं नाही. त्याच्यामुळे बीडमध्ये नाही किंवा कुठेही अशा प्रकारचा हल्ला अजून झालेला नाही. आणि अफवावर विश्वास कोणीही ठेवू नये, कारण अफवा अशा प्रकारच्या जर पसरल्या तर महाराष्ट्रामध्ये कुठंतरी एक चलबिचलाचं वातावरण चालू होऊ शकतं आणि युद्धाची परिस्थिती निर्माण न होताच युद्ध परिस्थिती कशा प्रकारे निर्माण झाली आहे अशा प्रकारचा मेसेज जाऊ शकतो. त्याच्यामुळे कोणीही अफवावर विश्वास ठेवू नका. बीडमध्ये नाही तर कुठेही अशा प्रकारचा अणुबॉम्बचा हल्ला झालेला नाही आहे. त्याच्यामुळे अणुबॉम्बचा हल्ला झालेला नसला तरी सुद्धा आता युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे म्हटल्यानंतर कधीही अणुबॉम्बचा हल्ला होऊ शकतो. त्याच्यामुळे बीडमध्ये असो किंवा महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये असो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या नातेवाईकांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण भारतानं आता ठरवलेलं आहे की पाकिस्तान सोबतचा बदला आपला आता पूर्ण करायचा आहे. पाकिस्ताननं जे काही आपल्यावर हल्ले केलेले आहेत, त्याचा बदला आता भारत घेऊन राहणारच आहे, अशा प्रकारचं नरेंद्र मोदींनी स्वतःच्या मनामध्ये ठाणलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आता असंही बोललं जाते की बिहारची जी निवडणूक चालू आहे, त्या निवडणुकीमुळे सुद्धा अशा प्रकारचं वातावरण चालू केलेलं असावं किंवा बनवलेलं असावं. त्याचं कारण मुळात म्हणजे की निवडणुकीमध्ये असा हिंदू आणि मुस्लिमांचा फरक जास्त पडतो. त्याच्यामुळे कदाचित बीजेपीनं किंवा या सगळ्या सिस्टमनं आपल्या हे सगळा डाव आखला असेल, अशा प्रकार सुद्धा काही लोकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु मोदींनी तर ठाणलेलं दिसतंय की लवकरात लवकर याचा बदला घेऊन पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर द्यायचं आहे. त्याच्यामुळे
लवकरात लवकर आता पाकिस्तान भारत युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपल्या या युद्धामध्ये आपण भरपूर अशी स्वतःची काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या युद्धाबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो मुद्दा हक्काच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.